तर हाय हॅलो नमस्कार, मी हर्षलता भटकर तुमची मैत्रीणचं. तर बनवूया आज आपण मसाला कारले. छान गावरानी कारले आणलेले आहे मी बाजारातून आणि इथे छान पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे. असे स्वच्छ छान धुवून घ्यायचे, ते धूळ वगैरे निघून जाते. थोडं मीठ टाकून पाण्यामध्ये ते कच्चे कारले धुवून घ्यायचे आणि छान सुकून त्याला असे लांब लांब मी आज मसाला कारले बनवत आहे. तर ते वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. तर ते असे लांब कट करून घ्यायचे, बी काढून घ्यायचे त्याच्यामधलं. अशा प्रकारे मी लांब लांब असे त्याची पातळ कट करून घेत आहे कारले, बघा तुम्ही छानपैकी. आणि मसाला मी आधी करून ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 टोमॅटो, कांदा, खसखस, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हेच जे आपलं मसाल्याला राहते ते मी छान तेलामध्ये परतून भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला वाटण काढून घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे. तर तुम्ही कशा आहात, मजेत आहात ना? असं छान छान पदार्थ करायचे. आज मला मसाले कारले 2-3 प्रकारचे करता येते आणि मी ते नेहमी ट्राय करत असते. आदल्या दिवशी काय झालं, आम्ही खूप तळणाचे पदार्थ वगैरे खाल्ले, गोड खाल्लं. तर म्हटलं चला आज आपण कारले घेऊन जाऊया मार्केटमधून. तर मी छान गावरानी अशी हिरवी कंच छान अर्धा किलो कारले आणलेले आहे. तर मग त्यामध्ये 8 कारले आले आहे. तर 4 कारले मी घेतले करायला. तर म्हटलं मसाला कारले करूया. सगळ्यांची इच्छा होती की छान मसाला कारले आंबट गोड अशी भाजी करायची. तर मग मसाला कारले करायला घेतले आहे मी. तर छान उभे काप करून घेतले आहे आणि मी नेहमी गोल गोल कापते कारले, तशी भाजी बनवते रेग्युलरमध्ये. पण आज म्हटलं थोडी वेगळी बनवूया. तर असे मी कारले छान कापून घेतलेले आहे उभे आणि असे पाण्यामध्ये मग गरम पाणी ठेवलं आहे बाजूला. मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडी हळद टाकलेली आहे. थोडे असे उकडून घ्यायचे ते कारले, म्हणजे त्याचा जो कडूपणा असते, कोणाला आवडत नाही कडूपणा, आता मुलांना तर नाही आवडत ना मग. तर मग थोडे उकडून घ्यायचे ते कारले. तर बाजूलाच मी कारले ठेवले आहे पाण्यामध्ये उकडत आणि इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये छान मसाला वगैरे टाकते आणि असा मसाला वगैरे परतून घ्यायचा आपण छान. आणि काही आपल्याला आवडत असेल तर सॉन्ग वगैरे लावून द्यायचं, छान गाणं ऐकत ऐकत आपण असा स्वयंपाक बनवायचा. पण असा की एन्जॉय करत स्वयंपाक बनवायचा बरं. आपण असा बोरिंग मूड आपण करून स्वयंपाक कधीही बनवायचा नाही. तर त्यामध्ये ते आपलं बोरिंगपणा आपल्या स्वयंपाकामध्ये जातो. तर मग आपण असा स्वयंपाक छान गाणं वगैरे ऐकत, छान एन्जॉयमेंट करत, आपला नेहमीचेच रुटीन आहे हे, नेहमीचंच काम आहे आपलं स्वयंपाक वगैरे करणे, घर सांभाळणे, मुलांना सांभाळणे. तर आपण आपलं जीवन पण आनंदाने जगायचं आणि बोरिंग असं कधी व्हायचं नाही. आनंदाने स्वीकारायचं जे असेल ते आपलं काम. आणि अशा प्रकारे मी टोमॅटो वगैरे पुन्हा एक कापून घेतलेला आहे आणि छान पेस्टमध्ये टाकलेलाच होता मी एक टोमॅटो, परत एक कापून घेतला आणि तिकडे मी पाण्यामध्ये कारले टाकलेलेच आहे, ते उकडून झाले आहे. ते बाजूला ठेवते आणि कढईत छानपैकी तेल वगैरे टाकते आणि छान असं मसाला आपला तेल वगैरे टाकून झाला की त्या मसाला वगैरे टाकायचा त्याच्यामध्ये. आणि कसं राहते ना, आपलं जे रुटीन असते ते छान असं आपण घालवायचं असते. कधीही असं अपसेट व्हायचं नाही. आपल्याला नेहमीचेच कामं असतात, म्हणून असं आनंदाने सर्व कामं करायचे सर्वांनी. मी तर असंच करते नेहमी, छान म्युझिक वगैरे ऐकते आणि एन्जॉय करत माझे सगळे रुटीन जे असते कामं सकाळपासूनचे मी करत राहते. आनंदाने, अगदी आनंदाने करते. तर हा आहे आपला मॅजिक बॉक्स. नेहमीप्रमाणे मला हा थोडा चेंज करायचा आहे, खूप दिवसाचा आहे माझा, स्टीलचा आहे माझ्याकडे. पण आता तो सध्या मी छोटे छोटे आहे त्याच्यामधले त्या वाट्या, तर मला लवकर संपून जातो तो. तर मला घ्यायचाच आहे तो डबा. तुम्हाला वाटत असेल की काय हिच्याकडे प्लास्टिकचा डबा आहे हा, तर नाही, तसं नाही, माझ्याकडे स्टीलचा पण आहे. पण ते लवकरच संपून जाते ना, म्हणून मी हा थोडा मोठा घेतला. तर आता मी नवीन घेईल तो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात
तर कमेंट करत जा, शेअर करत जा आणि प्लीज सबस्क्राईब करत जा मला. तुम्हाला जर आवडत असेल माझे रेसिपीज तर मला प्लीज सबस्क्राईब करा. आणि इथे मी आपलं पेस्ट वगैरे टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि तुम्ही कसे बनवता मसाला कारले तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा. काही चुकलं असेल ते पण सांगत जा मला आवडेल कमेंट्स वाचायला तुमच्या. आणि आपण कशा मैत्रिणीच आहे तर मला नेहमी सांगत जा. आणि याच्यामध्ये आपल्या मॅजिक बॉक्समधून मी तिखट, मीठ, हळद आपलं आणि टोमॅटो सर्व टाकून घेतलेलं आहे. बघा, छान असं परतून घ्यायचं त्याला 1 मिनटं. आणि छान टोमॅटो टाकल्यानंतर परत त्याचा असा मसाला तयार होतो छानपैकी. आणि मला आमच्याकडे एक टाईम तरी असा मसाल्याच्या भाज्या आम्ही एक टाईम करतो. सकाळी करते मी नेहमी. तर असं छान परतून घ्यायचं. आणि प्लीज मला सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनलवर माझ्या. कुक विथ मी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला नवीन रेसिपीज दाखवतच राहते. नवीन म्हणजे मी रुटीनच्या जेवणाला जे बनवते तेच मी तुम्हाला दाखवते. असं नवीन काही बनवत नाही. तुम्ही जे बनवता तसंच मी पण बनवते. असं परतून घ्यायचं छान. आणि थोडी मी प्रत्येक भाजीमध्ये साखर किंवा गूळ टाकते. आणि कैरी टाकते मी नेहमी भाजीमध्ये. आम्हाला आंबट गोड भाजी लागते खायला तर साखर मी नेहमीच टाकते. प्रत्येक भाजीमध्ये साखर किंवा गूळ असं घालते. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं. बघा. आणि तिथे मी बाजूला ते ठेवलेलं होतं ना कारले पाण्यामध्ये टाकून, ते झाले उकडून झाले आहे छान. थोडेच उकडायचे त्याला, फार नाही उकडायचं. अशा प्रकारे ते मी उकडून घेतले आणि चाळणीने गाळून घ्यायचे. गाळून घेते आहे. बघा, छान झाले. कलर पण त्याचा चेंज झालेला नाही आहे. छान हिरवे कंच आहे कारले. असं मग ते कारले आपला मसाला पण तयार आहे छान. आणि त्या मसाला दाखवते मी तुम्हाला. बघा किती छान मसाला झालेला आहे. आणि ह्या मसाल्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नंतर घालायचं. त्याने छान भाजी लागते. कुठल्याही कारल्याची भाजी जर बनवली तुम्ही तर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नेहमी टाका. ही माझी टिप्स आहे. आणि मी कारले टाकलेले आहे त्याच्यामध्ये. असे छान परतून घ्यायचे. आणि थोडं चम्मचभर पाणी टाकायचं त्यामध्ये. म्हणजे मसाला जो केला आहे आपण, जास्त तेल न घालता मसाला केलेला आहे तो असा बुडाला लागत नाही, म्हणून थोडं 1 चम्मच पाणी पण टाकायचं. अशा प्रकारे छान मसाला कारले करायचे. खूप छान लागते ही भाजी. आणि कडू अजिबात लागत नाही. कैरी पण टाकायची. आता कैऱ्या आलेल्या आहे ना कच्च्या, तर ते असं झाकण ठेवायचं थोडं, त्याला वाफ येते आणि सर्व ते कारल्यांना लागते मसाला. आणि आता मी एक छोटीशी कैरी घेते आहे. आंबट तर काही टाकलेलं नाही मी त्याच्यामध्ये, पण छोटी कैरी आता नंतर. आता कसं कैरीचं सीझन आहे म्हणून कारल्याच्या भाजीला आपण फ्रेश कैरी टाकायची. जेव्हा कधी आपण करतो भाजी तेव्हा मग चिंच किंवा कैरी वाढलेली राहते आपल्याकडे, ती पावडर टाकायची. नेहमी कारल्याच्या भाजीला शेंगदाणा कूट आणि कैरी टाकायची त्याच्यामध्ये. खूप छान भाजी होते. छोटीशी कैरी घेतली आहे मी. ती असं छान बारीक कापून घ्यायची आणि टाकायची त्याच्यामध्ये. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. अशा प्रकारे मी कैरी कापून घेतली, बारीक कापलेली आहे. आणि ह्या भाजीमध्ये टाकायची आता अशी. आणि छान परतून घ्यायचं एकदा आणि झाकण ठेवून द्यायचं. ऑलमोस्ट आपली मसाला कारले झालेलेच आहे, खायला तयारच आहे ते. पण आता एकदा कैरी टाकल्यानंतर ते मॅश होते त्याच्यामध्ये, तर ते वेगळी टेस्ट येते त्याला. अगदी खूप छान टेस्ट लागते ह्या भाजीची. तुम्ही नक्की करून बघा. थोडी वेगळ्या प्रकार आहे ह्या भाजीचा हा.
कारल्याच्या. नेहमी आपण असे गोल गोल कापतो कारले, रिंग रिंग असे कारले, तसे न करता उभे कापायचे छान पातळ पातळ आणि थोडे उकळून घ्यायचे आणि त्याची भाजी बनवायची. कैरी टाकून, कैरी आणि गूळ किंवा साखर टाकून मसाल्याची भाजी बनवायची. खूप छान लागते ती भाजी खायला. आणि कोणाला जर वरण भात लागत असेल तर त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. पण मी आज चपाती आणि मसाला भाजीच बनवली कारल्यांची, तीच आम्हाला आज खायची होती. अशा प्रकारे छान करून घ्यायचं. झालेलीच आहे मग भाजी. बस, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा मला बघा. आता झालेलीच आहे आपली भाजी. कैरी ठेवून देते आता राहिलेली. अशा प्रकारे छान चपात्या केलेल्याच होत्या मी आधी. ते आपण फुलकेच केले आहे छोटे, तेल न लावता कमी तेलामध्ये मी मसाला कारले बनवलेले आहे. फार असं तेल टाकलेलं नाही मी. थोडी होऊ देते त्याला छान आणि मग दाखवते तुम्हाला कशी झाली ती. ही भाजी खूप छान लागते खायला, तुम्ही नक्की करून बघा. आणि बघा दाखवते तुम्हाला आता किती छान झालेली आहे आपली भाजी. रंग पण छान आलेला आहे बघा. वाव, यम्मी यम्मी दिसत आहे. आंबट गोड भाजी झालेली आहे आपली आणि छान झाली आहे. आणि नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपली ही मसाला कारल्यांची भाजी आंबट गोड तयार आहे. बाय.